नमस्कार मंडळी, माझे नाव आहे पायल आणि आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी बारीक मेथीची भाजी. बारीक मेथीची भाजी बनवण्यासाठी आपण 10 जुडी बारीक मेथी घेतलेली आहे. 3 मीडियम साईज कांदे बारीक चिरून, 8 ते 10 हिरवी मिरची व 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा मीठ. प्रथम आपण बघूया बारीक मेथी साफ कशी करायची. ॲक्च्युली ही मेथी वाळूमध्ये येते, त्यामुळे ना हिला खूप जास्त वाळू लागते. आपल्याला ही एकदम सिंपल पद्धतीने कशी आपण साफ करू शकतो मी ते तुम्हाला दाखवते. प्रथम काय करायचं, आपण हिला हिचे जे दांडे असतात हे कापून घ्यायचे आणि हे बांधलेलं असतं ना हे पण कापूया. हिला मोकळी करून घ्यायची. हे असं आणि एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ही आपली मेथी आहे हिला एक 2-3 मिनटं भिजत घालून ठेवायचं. त्याने काय होणार, जी वाळू असते ती खाली बसेल आणि आपली भाजी स्वच्छ होण्यास मदत होईल, ती लवकर स्वच्छ होईल. आपले 2 मिनटं झालेले आहेत आणि भाजी व्यवस्थित पाण्यामध्ये भिजलेली आहे. मी तुम्हाला अजून एक आयडिया देते अजून व्यवस्थित साफ करण्यासाठी. ही भाजी आहे हिला नाही कशा पण जाळीमध्ये काढून घ्यायची. तुमच्याकडे जर चाळण असेल किंवा असं प्लास्टिकचं बास्केट असेल तरी चालेल. अशी सर्व वरची भाजी काढून घ्यायची. अशी काढून घेतली आणि तुम्ही पाण्यामध्ये बघू शकता सर्व जी वाळू आहे आणि ते जसे साल असतात ते सर्व खालती राहिलेलं आहे. अजून एका मी भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जाळी अशीच त्या भांड्यामध्ये ठेवायची. ही बघा, आणि ही जी आपली भाजी आहे ती अशी आपण धुवून घेऊया. ह्याने काय होणार, जी आपली पानं जी असतात ती पाण्यामध्ये ॲड होतात, ते होणार नाही आणि आपली भाजी एकदम इझी पद्धतीने साफ होईल. बघा, पुन्हा तुम्हाला पाण्यातून निवडून काढण्याची गरज नाही. असंच तुम्हाला 2 ते 3 वेळेस पाण्यामधून भाजी धुवून काढायची आहे, म्हणजे याची सर्व रेती निघून जाईल. बघू शकता आपली भाजी आहे ती छान 3 ते 4 वेळेस मी पाण्यामध्ये धुवून स्वच्छ केलेली आहे. ओके, आता हिचं पाणी थोडंसं निथळून घेतलं आहे. आत्ता हिला आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. एकदम बारीक पण नाही घ्यायची, थोडी अशी साईज ठेवायची, मीडियम साईज. एका भांड्यामध्ये काढून घेते. अशाच प्रकारे सर्व भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे. आता भाजी छान चिरून झालेली आहे. आता ती कशी बनवायची आपण ते बघूया. प्रथम आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. तर तेल आपले गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये जिरं ॲड करूया. जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण ॲड करूया. मिरची आणि लसूण छान फ्राय करून घेऊया. मिरची आणि लसूण छान फ्राय झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करूया. कांद्यामध्ये चिमूटभर मीठ ॲड करून मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून कांदा शिजायला ठेवूया. आता ह्याच्यामध्ये टीप आहे की त्या भाजीमध्ये आपण कांदा थोडा जास्त ॲड करणार आहोत, कारण ही भाजीची जी चव असते ती हलकीशी कडू असते, त्याच्यामुळे म्हणून तुम्ही कांदा ॲड करणार आपण जास्त, आणि त्याचप्रमाणे मग थोडंसं तिखटही जास्त असणार त्याच्यामध्ये. तर आपण चेक करूया कांदा झाला का. तुम्ही बघू शकता कांदा छान शिजलेला आहे, छान मऊ झाला आहे कांदा. आता आपण ह्याच्यामध्ये हळद ॲड करूया. हळद ॲड करूया आणि मीठ.
आणि याला छान मिक्स करून घेऊया. हळद आणि मीठ छान मिक्स झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये भाजी ॲड करूया आणि छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून आपण भाजीवर झाकण ठेवून देऊया आणि तिला शिजू देऊया. बघू शकता भाजी छान मिक्स करून झालेली आहे. आपण तिच्यावरती झाकण ठेवून तिला शिजू देऊया आणि मध्ये मध्ये चेक करून घेऊया, जेणेकरून भाजी खाली चिटकू नये. आपण भाजी चेक करूया. बघू शकता आपण भाजीला छान वाफेत भाजी आपली शिजत आलेली आहे आणि तिला थोडेसे पाणी पण सुटलेले आहे. चेक करूया. भाजी थोडी कच्ची आहे. अजून थोडा वेळेला झाकण ठेवून शिजून घेऊया. आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण भाजी चेक करूया. बघू शकता तुम्ही पाणी, भाजीतलं जे पाणी सुटलेलं ते पण छान आटलेलं आहे. भाजी पण चेक करूया. हे बघा छान मऊ झालेली आहे. याचाच अर्थ आपली भाजी शिजलेली आहे. याला आपण आता बंद करून गॅस बंद करून घेतो. पाहू शकता तुम्ही आपली भाजी रेडी आहे. याला तुम्ही चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.